तर नमस्कार भावांनो, मी रोहन पाटील. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपले कार्यकर्ते रात्र झाली का कसं काजू बाहेर निघतात तसे आपले कार्यकर्ते बाहेर निघायच्यात. मग काय आम्ही कार्यकर्ते नाही मुकदम आम्ही आलतो पारनेरला. मग काय गाडी खाली करायला लावली. शुभम भाऊ बघत होता त्यांच्यात काय चाललंय काय नाही. त्याला म्हणलं नको बघू आपल्या डोक्या बाहेरचे जाऊ दे. मग काय शुभम भाऊला आपल्याचं जीव उचल त्याच्यामुळे तो नाराज होता. आपल्या मुकदमनी शाळेत कधी अभ्यास केला नव्हता पण आता वय घेऊन हिंडतोय. एक नंबरच्या बेंची बसायला आता. शुभम भाऊ तर कायचं नादच नाही करायचं. आपल्याचं जीव कुठं पण जाऊ शकतो तो. शुभम भाऊला म्हणलं मागे येऊन बस कारण तू त्यांच्यासारखाच दिसतोय. म्हणलं तो या बोकांडी एखादी गुण देते. म्हणलं आपलं इकडे ये. त्याने ठेवलं कमरा हात. म्हणलं मुरुईवानी नाचतोय काय नव्हता. भाऊ खुश होते कारण काहीतरी झालं होतं. म्हणलं आता नको सांगाय जाऊ द्या मरू द्या. शुभम भाऊला आला त्यांच्या हायकोर्टाचा मेसेज. त्याच्यामुळे शुभम भाऊने लगेच आपलं मुंड मिंगावलं. म्हणलं चलू दे तुझंच खरंय. शुभम भाऊने फळा टाकाला तर मग काय आपली गाडी खाली झाली होती. मग म्हणलं चला मुकदमा का गेलो तर मुकदमा आपला पैसे मोजित होता कारण इकडे पारनेला रोखपट्टी. त्याच्यामुळे काय आणि गाडी पैसे येऊन बघत होतं बघा. शुभम भाऊ आधी येऊन ड्रायव्हर पैसे बसला होता. ते मला आता कोणालाच गाडी नाही. म्हणलं चला पारनेरच्या मार्केटला केलं बाय बाय. मग आपण निघालो घरी. मुकदम तर वर आले पट्टी घेऊन. म्हणलं चला आता मग भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.